पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात गावागावात भीषण पाणी टंचाई दिसू लागली आहे। महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच टंचाईच्या झळा पोहोचू लागल्यात। कुठे विहिरींना तळ गाठलाय तर कुठे पाणी योजना बंद पडल्यात। कुटुंबासाठी लहान मुलं सुद्धा पाणी आणण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकतात। मुंबई उपनगराच्या शेजारी लागून असलेल्या पालघर जिल्ह्यामधील अतिदुर्गम डोंगराळ भाग असलेल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यामधील बहुतांश भागातील आदिवासी नागरिक अजून सुद्धा जीवनातील मूलभूत गरजांपासून वंचित असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। विहीर आटली ना, त्यात पाणी कमी आहे तर ती आटली पुरवठा नाही देत, पाणी पुरवठा देत नाही। मग तुम्हाला इथं खाली यायला लागते, खाली येतच नाही लागतं। विहिरीला आहे तरी ते येत नाही। मग आता बोरिंग आणि गाव हे किती अंतर लांब आहे? किती टाइम लागतो जायला? अर्धा तास जातो, अर्धा एक तास ये जायला 1 तास पुरा होतो। म्हणजे खाली विहिरीत पाणी असल्यामुळे तुम्हाला तिकडे इकडे यायला हा, लागतं। तिकडनं अर्धा तास लागतो यायला, निकडनं जाता नाही अर्धा तास। नंतर गर्दी असली ना मग 2-3 तास इथंच राहायला लागतं। मग तुम्ही रात्री पण पाणी घ्यायला? रात्री 11 वाजे परत राहतात, अजून सकाळी 2 वाजे परत सुरुवात होते पाणी यायला। सरकारच्या मोठमोठ्या योजना आणि घोषणा होतात। करोडोंचा निधी कागदावरच अस्तित्वात आहे। योग्य अंमलबजावणी आणि व्यवस्थापनाअभावी सर्व पाण्यामध्ये गेल्याचं दिसून येत आहे। उन्हाचा पारा चढत असल्यानं अनेक भागामधील विहिरीमधील पाण्याची पातळी खाली गेली आहे। त्यामुळे महिलांना पाण्यासाठी रात्र जागावी लागते। विक्रमगड तालुक्यामधल्या खुदेड ग्रामपंचायत हद्दीमधील म्हसेपाडा, घोडीचा पाडा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। म्हसेपाड्यामधील महिलांना गावापासून काही अंतरावरून चढून पाणी आणावं लागतंय। पाणी आणताना महिलांची दमछाक होतीये। तसंच साखरे कासपाड्यामधील आदिवासी महिलांना पाण्याच्या शोधात नदी नाल्यांच्या पात्रामध्ये खड्डे खणत वणवण फिरावं लागतंय। हे विदारक सत्य आता समोर आलंय। पाणी साठवण्यासाठी सुद्धा या भागामध्ये स्वतंत्र विहीर नसल्याने पाणी पुरवठा करायला सुद्धा अडचण येतेय। कासपाड्याच्या महिलांना पाण्यासाठी नदीपात्राखालील 2 किलोमीटर लांब असलेल्या डोंगर दऱ्या उतरून सुद्धा कोंबपाड्याच्या विहिरीवर जावं लागतंय। प्रशासनाने पाणी टंचाईवर तातडीनं निर्णय घेऊन समस्या या सोडवाव्यात अशी अपेक्षा आता स्थानिक नागरिक करतात। हे ती विहीर आहे पण त्याच्यात पाणी एकदम कमी आहे, मग नळाला पाणी कसं येणार? मग आता आम्ही डोक्यावरच पाणी हे बकेटाने भरतो। गावात ती सध्या ती जलजीवनची मिशनची योजना आहे ती सध्या बंदच आहे का? सध्या बंदच आहे। आता तर पाणीच नाही। आता रात्रीच्या किती 2-3 वाजेपर्यंत बाया विहिरीवरती असतात। मग तिथे हे खूप गर्दी असते, सकाळी पण गर्दी असते। कोणाला भेटतं पाणी, कोणाला भेटत नाही। आणि कामाला सकाळीच जातात ना त्या 9 वाजता रोजगार हमी होती। हा, आणि संध्याकाळी आल्यावर त्या पाण्याला जातात। मग रात्री